मॅच बघतायत. ते काउंटच्या मॉडेलचं काय त्याला उद्या द्यायचंय. अरे थोडंसं काम बाकी राहिलंय, 2 दिवसात देतो ना. मग उद्याला काम मी करायचं काय. थोडक्या अरे टेप रेकॉर्डर काय झालं. दुपारी बघतो आणि सकाळी मॅच बघतो. ते काय झटक्यात आउट करीन 3 मिनिटात. आउटच्या गोष्टी सांगतोय. काय बाहेर कस्टमर आलाय. मग तो सेल्सचा पॉवर नाही आला. नाही आला, तो नाही आला, हा नाही आला, सगळीकडे मलाच धावा करावी लागते. त्याला सांग मॅच बंद करा बघायचं. उद्या माझी दांडी उडवाल. काय झालं. ही काय पद्धत झाली. काय हे बघा, मला हे परवडायचं नाही. परवडणार नसेल तुम्हाला, तुम्ही स्वस्त दाखवतो ना. पण कशाबद्दल बोलताय तुम्ही. अहो 3 दिवस झाले अजून डिलिव्हरी नाही. हा ते काय सांगतायत ना. ठीक आहे, आपल्या हातात असं थोडं. पण कोणाबद्दल बोलताय तुम्ही. तुमची बायको का मुलगी. नॉनसेन्स. नॉनसेन्स. अहो तुमच्यासारखे बिंडोक लोक दुकानात ठेवतातच कसे. मी टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल विचारतोय. असं काय. आज सेल्सचा माणूस गैरहजर असल्यामुळे मी काही करू शकत नाही. जी गंमत आहे. हे बघा, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हरकत नाही. तुम्ही पैसे आगाऊ घेता, तारखा देता आणि ते वेळेवर पाळत नाही. कळत नाही तुम्हाला. तुम्ही पैसे आगाऊ घेता, तारखा देता आणि माल वेळेवर पोहोचवत नाही. तुम्ही सांगितलं, दम दिला त्यांना. ऍडव्हान्सची रिसिट. अरे वा, फार जोरात बाहेर करता ऍडव्हान्सची रिसिट. अरे ऍडव्हान्सची रिसिट पण यांच्याकडे आणि माल पाठवायचं कळत नाही तुम्हाला. सांगितलं, दम दिला. ओ गुड मॉर्निंग सर. आजच्या आज डिलिव्हरी झाली नाही तर कोर्टात खेचीन तुम्हाला, मी सांगून ठेवतोय. कोर्टात खेचायचं तेव्हा खेचावं, पण आता कशाला खेचताय. पाठवतो ना, नक्की पाठवतो. या चला, इथून. ओ गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी कलेक्टर काच तावदाने. दोन्ही एकाच वेळेला. जरा आम्हाला वॉशिंग मशीन दाखवा. या ना. मला नको, हिला दाखवा. श्यामले, वॉशिंग मशीन तुलाच हवंय ना. जा पसंत कर. नाही पण तुम्ही बघितलं असतं तर बरं झालं. पहा, ते वॉशिंग मशीन हिच्यासाठी घ्यायचं आहे. तिनेच निवड करायची. निवड चुकली तर दोष तिचा. दोष तिचा आहे. बरोबर. दाखवताय ना मशीन. दाखवतो ना मशीन मी. या ना. तुम्हाला नाही दाखवणार. कुठे जायचं. या ना. हे एक उत्तम प्रकारचं वॉशिंग मशीन आहे. हे 2.5चं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात आणि पिळले पण जातात. पण हे जे मशीन आहे हे उत्तम आहे. हे 3 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात आणि वाळवले पण जातात. असं आहे. पण हे जे मशीन आहे सगळ्यात चांगलं मशीन आहे. हे 5 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात, वाळवले पण जातात आणि इस्त्री पण केले जातात. या तुम्ही कुठलाही कपडा चालतो. म्हणजे काळ्या रंगाचा कपडा टाका, पांढऱ्या रंगाचा कपडा टाका, हिरव्या रंगाचा टाका, पिवळ्या, निळ्या, कुसुंबी कलर टाका, मरून कुठल्या रंगाचा टाकला चालतो. शिवाय यामध्ये तुम्ही पॉलिस्टरचा कपडा टाका, लोखंडाचा टाकला तरी चालतो, लिननचा कपडा टाकला चालतो. शिवाय गोंडपाट टाकला तरी चालतो, घोंगडी टाकले टाका. सगळ्या कपड्यांचा गोंडपाट होत आहे. गोंडपाट. हसायला काय झालं. काय चुकलं काय माझं. पाठन तर चांगलंय तुमचं. नाही काही चुकलं असेल तर माफ करा. काय आहे की आमचं नेहमीचं काम नाही, त्यामुळे असं होतंय. मला तर चांगलं वाटतं. नाही तुम्हाला चांगलं वाटतं, तुमच्या नजरेचा प्रश्न आहे. पण काय होतं, सेल्सचा माणूस आणला की आम्हाला जबरदस्तीने करावं लागतंय. आम्ही एरवी अशी काम. मी मशीन बद्दल बोलताय तुम्ही. मशीन बद्दल बोलताय. काय हे नीट चालतंय की नाही हे कळणार कसं. सगळी मशीन टेस्ट करून ठेवलीत ना आधीच. डॅडी, हे मशीन मी घेतलंय. ओके, सगळा व्यवहार तूच बघ. नाही हे पण तुमच्या वडिलांनी बघायला नको. ते कधीच काय बघत नाही. ते म्हणतात मी फक्त बघीन तो तू नवरा म्हणून निवडलेला मुलगा. काय झालं. काय चुकून मशीन साफ करायचं पेट्रोल प्यालो.